आणि जेव्हा 100 योजन हा प्रवास करण्याचा विचार करतात की हा कोण प्रवास करू शकेल, तेव्हा जांबुवंत सर्व गोष्टींचा उलगडा करतात की आपल्यामध्ये असा एक व्यक्ती आहे जो हे एवढा शक्तिवान आहे, एवढा बुद्धिमान आहे, तोच हे कार्य करू शकतो आणि तो म्हणजे हनुमानजी आहेत असं जेव्हा सांगतात जांबुवंत, आणि त्यांची शक्ती जी गेलेली होती ती परत येते, स्मरणात येते, जी विस्मरणात गेली होती ती स्मरणात येते, आणि मग हनुमानजी तयार होतात ते या लंकेकडे कूच करण्यासाठी. आणि जेव्हा त्यांच्या शक्तीची त्यांना जाणीव होते तेव्हा ते मग याच्या पुढे खरा तर हा सुंदरकांड सुरू होतो. इथपर्यंत हा किष्किंधा कांडाचं वर्णन आहे आणि यापुढे सुंदरकांड सुरू होतो. तर सुंदरकांड सुंदर म्हणण्यामागे अनेक गोष्टी आहेत, त्या पण आपण समजून घेतल्या पाहिजेत. सुंदर म्हणजे काय, तर सुंदर म्हणजे हनुमानजींचं एक नाव होतं. आपण पाहिलं होतं जेव्हा आपण हनुमानजींची लीला पाहिली, त्यामध्ये आपण पाहिलं की हनुमानजींचं एक नाव आहे, ते आहे सुंदर. अंजनी माता त्यांना सुंदर या नावाने संबोधित होत्या. तर अशा प्रकारे सुंदर हे हनुमानजींचं नाव आहे. बोरटे प्रभूजी तुमचं पण म्यूट करा. तर अशा प्रकारे हे सुंदरकांड हे नाव आपल्या हनुमानजींचं आहे. त्यानंतर सुंदर हा जो प्रदेश आहे तो लंकेमध्ये आहे, म्हणून पण सुंदर नाव आहे. दुसरं म्हणजे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एका भक्ताचं आणि भगवंतांचं एक सुंदर जे नातं आहे, ते पण नातं यामध्ये प्रकर्षणाने आपल्याला जाणवेल की कशा प्रकारे भगवंत आपल्या भक्ताबरोबर आदान प्रदान करतात, ते कसे सुंदररित्या आदान प्रदान करतात. त्याचप्रमाणे एका मातेचा एका पुत्राविषयी जो स्नेह आहे, इथे सीता मातेला किंवा हनुमानजींना अशी इच्छा होते जेव्हा ते अशोक वाटिकात जातात किंवा तिथे गेल्यानंतर त्यांची अशी इच्छा होते की एकदा मला सीता मातेनं पुत्र म्हणून संबोधावं. इतकी त्यांच्या मनात उत्कंठा असते, जेणेकरून त्यांचा जो वात्सल्य भाव आहे, तो त्या वात्सल्य भावाचं मला प्रेम मिळावं किंवा त्याच्या रसाचं आस्वादन मला करता यावं, हा भाव हनुमानजींचा आहे. तर अशा प्रकारचं सुंदर एक नातं तिथं स्थापन होणार आहे, एका पिता आणि एका पुत्राचं आणि एका मातेचं, ते म्हणजे सीता आणि हनुमानजी यांचं. तर अशा प्रकारे या संपूर्ण अतिशय सुंदर, कारण लंका पण एवढी सुंदर आहे, त्याचं वर्णन पुढे येईलच. तर एवढ्या सर्व सुंदर गोष्टींच्या एवढ्या सुंदर घटनांचं, प्रसंगांचं इथं वर्णन होणार आहे, म्हणून याला सुंदरकांड असं संबोधण्यात येतं. तर अशा प्रकारे सुंदरकांडाची सुरुवात होते जेव्हा हनुमानजींना लक्षात येतं की आपली शक्ती, आणि जेव्हा आपली शक्ती लक्षात येते तेव्हा ते तयार होतात ते लंकेकडे कूच करायला. आणि लंकेकडे माताजी तुम्ही बोरटे प्रभूजींचं करू शकता का म्यूट, बघा बरं. तर अशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो की लंकेकडे हनुमानजी आता उड्डाण घ्यायला किंवा उडी घ्यायला तयार आहे, कारण अशा प्रकारचं तर अशा प्रकारे हनुमानजी आता उड्डाण किंवा उडी घेण्यासाठी तयार आहेत. आणि उडी कुठून घ्यायची, कारण आपण जनरली पाहू शकतो, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर जेव्हा एखाद्या माणसाला उडी घ्यायची असेल तर तो काय करतो की 4 पावलं मागे जातो आणि पळत पळत येऊन उडी मारतो. परंतु ही जी उडी आहे ती 100 योजन दूर जायची आहे. तर या उडीसाठी किती तयारी करावी लागेल. एक साधा जेव्हा एखादा मिसाईल किंवा एखादं हे जे वैज्ञानिक सोडतात अवकाशात, तर त्याला पण किती अग्नी आणि किती त्याला वरती जाण्यासाठी फोर्स लागतो हे आपण समजून घेऊ शकतो. तर इथे त्यांना 100 योजन दूर जायचंय, तर उडीची तयारी किंवा उड्डाणाची तयारी करताना
हनुमानजी पूर्ण त्यांची शक्ती एकवटतात, एका पर्वतावर जातात आणि त्यांचा पूर्णपणे त्यांचा विस्तार करतात. म्हणजे हनुमानजींचं जे देह आहे किंवा त्यांची जी शरीर आहे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तार करतात की जेव्हा त्या पर्वतावरती, त्या पर्वताचं नाव आहे महेंद्र पर्वत, त्या पर्वतावरती जेव्हा हनुमानजी चढतात आणि ठरवतात की इथून आपल्याला उड्डाण घ्यायचंय आणि पूर्णपणे शक्ती लावतात, तेव्हा एवढी शक्ती असते हनुमानजींची की असं वर्णन आहे रामायणात की तो जो पर्वत होता, जो महेंद्र पर्वत होता, तो पण अत्यंत सुंदर असा पर्वत होता. त्या पर्वतामध्ये अनेक सुंदर धबधबे, अनेक सुंदर नद्या, अनेक प्रकारचे फळांचे, फुलांचे झाडं, अनेक पशु पक्षी, अनेक ऋषी मुनी पण तिथे तपस्या करायला आलेले असतात. त्याचबरोबर अनेक गंधर्व, अप्सरा या सर्व तिथे वास्तव्य करत असतात. तर जेव्हा हनुमानजी आपली पूर्ण शक्ती उड्डाण घेण्यासाठी थोडक्यात त्या पर्वतावरती जोर देतात, तेव्हा त्या पर्वतावरती असा काही एक धक्का किंवा आपण म्हणतो तसं भूकंप आल्यासारखं एवढी तीव्रता असते हनुमानजींच्या त्या फोर्सची की तो जो पर्वत आहे तो अक्षरशः डगमगायला लागतो, म्हणजे हालायला लागतो आणि अनेक पशु पक्षी तिथून पळून जातात, सगळे ऋषीमुनी तिथून बाहेर येतात आणि थोडक्यात सगळे नद्या, तिथल्या धबधबे जे असतात त्यांचं पाणी, म्हणजे थोडक्यात ते एवढा पर्वत दबल्या जातो की त्याच्यातलं सगळं पाणी बाहेर यायला लागतं. अशा प्रकारे तो पर्वत जो आहे तो फुटायला सुरुवात होते. एवढ्या जोरात असा फोर्स हे हनुमानजी लावतात आणि जसा रामाचा बाण निघतो किंवा बाण सुटतो त्याप्रमाणे हनुमानजी हवेमध्ये किंवा अवकाशात झेप घेतात. असं म्हणतात की एवढ्या इतकी उंच उडी होती आणि इतका फोर्स होता त्या उडीला की अनेक तिथे जे सर्व जे त्यांचे सहकारी होते ते बघत होते. त्याचबरोबर ते जेव्हा बघत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आणि त्यांना विश्वास पटला की निश्चितपणे हनुमानजींची एवढी उडी जोरात आहे की निश्चितपणे ते सहज हे 100 योजन दूर जाऊ शकतील. आणि त्याचबरोबर त्यांनी टाळ्या वाजवायला सुरू केल्या, जय जयकार जयघोष करायला सुरू केला. आणि हे दृश्य पाहताना वरतून देवी देवता सर्व लोक हे दृश्य पाहत होते आणि त्यांची आता खात्री झाली की हनुमानजी निश्चितपणे जाऊन सीतेचा शोध लावणार आणि ही बातमी, हा संदेश प्रभू श्रीरामचंद्रांना पोहोचवणार. अशा या आनंदाच्या प्रसंगी या देवी देवतांनी पुष्पवृष्टी करायला सुरू केली आहे हनुमानजींवरती. त्यांना आनंद झाला की आता हनुमानजी आपलं कार्य निश्चितपणे सफल करतील असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. तर जेव्हा अशा प्रकारचा विश्वास, हा जो सुंदरकांड आहे ना त्याचा थोडक्यात वर्णन करायचं तर एक विश्वास ते भक्तीपर्यंतचा प्रवास आहे. विश्वास म्हणजे हनुमानजी आहेत आणि भक्ती म्हणजे तिथे माता सीता आहे जी या भक्तिरूपी तिथे विराजमान आहेत. याच्यामध्ये अशोक वाटिकामध्ये जेव्हा रावणाने त्यांचं अपहरण केले, तर हा जो पूर्ण प्रवास आहे तो आपल्याला आपल्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आपण त्याच्याकडे अशा प्रकारे पाहू शकतो की जसा काही एका आध्यात्मिक जीवनाचा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवास आहे. विश्वास जेव्हा आपली आध्यात्मिक हे चालू होते, प्रवास चालू होतो, तेव्हा आपण पाहू शकतो की सुरुवात जी होते किंवा पहिला जो सोपान आहे तो म्हणजे विश्वास आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत कुठलीही आपण आध्यात्मिक गोष्ट करू शकत नाही. तर अशा प्रकारे या विश्वासापासून सुरू झालेली आणि ध्येय म्हणजे भक्तीची प्राप्ती. आणि जिथे हनुमानजींच्या बाबतीत विश्वासाने त्यांनी या उड्डाणाची सुरुवात केली आहे आणि प्राप्त काय करायचंय तर त्यांना सीतामातेचा शोध करून सीतामातेचा शोध घेऊन हा संदेश रामांपर्यंत पोहोचणं हे त्यांचं ध्येय आहे. म्हणजे थोडक्यात भक्तीची प्राप्ती ही विश्वासापासून सुरू होते. आणि त्यामध्ये आपण पाहू शकतो की अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात आपल्या जीवनातही. आपण दैनंदिन जीवनात, आपल्या आध्यात्मिक जीवनात आपण पाहू शकतो की अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, प्रलोभनं येतात. त्यावर जो मनुष्य मात करतो तो मनुष्य, ती व्यक्ती शेवटपर्यंत भक्तीची प्राप्ती करू शकतो. तर अशा प्रकारे जेव्हा हनुमानजींनी उड्डाण घेतलं आणि हनुमानजी त्या समुद्रावरती गेले आणि जेव्हा समुद्र पण एक खरं तर
अथांग समुद्र आहे आणि अथांग समुद्राला जर पार करायचं असेल तर शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टी पाहिजेत. आणि इथे आपण बघू शकतो की हनुमानजी या दोन्ही गोष्टी त्यांच्याजवळ आहेत. त्याचबरोबर त्यांचं ज्ञान आपल्यासाठी शिकण्यासाठी हे आहे की या 3 गोष्टींची जेव्हा आपण सांगड घालू तेव्हा आपल्याला भक्तीची प्राप्ती होऊ शकते. तर पहिल्यांदा जेव्हा या समुद्रावरनं किंवा अथांग मोठा समुद्र आहे, या अथांग समुद्राला पार करण्यासाठी जेव्हा हनुमानजी उड्डाण घेतात तेव्हा अनेक समुद्रालाही खरं तर आश्चर्य वाटतं. समुद्रदेवही पाहत आहेत आणि समुद्रदेवालाही आनंद झालेला आहे, कारण त्यांना माहिती आहे की पुढे काय करायचंय, कसं होणार आहे. त्यामुळे समुद्रदेवांची इच्छा आहे की हनुमानजींनी हे कार्य करावं आणि पुढे विना विघ्न किंवा विघ्न न येता हे सर्व कार्य पार पडावं अशी समुद्राची इच्छा आणि त्यांची पण प्रार्थना आहे. तर त्यामुळे समुद्र जे आहेत, खरं तर समुद्र हे प्रभू श्री रामचंद्रांचे जे वंशातले सगर महाराज होते, तर त्यांनी या समुद्राचा फार मोठा विस्तार करून त्यांच्यावरती उपकार केलेले आणि त्या उपकाराची जाणीव होती. आणि समुद्राला ही गोष्ट माहिती होती की हा जो हनुमानजी आहेत ते याच कार्यासाठी पुढे जात आहेत आणि त्यांच्या सहकार्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून समुद्र देवता जो पुढचा जो मैनक पर्वत आहे त्याला आज्ञा देतात की तू यांनी आता उड्डाण घेतलेलं आहे आणि जेव्हा यांनी उड्डाण घेतलेलं आहे तेव्हा तू त्यांच्यासाठी सहकार्य केलं पाहिजेस असं त्यांना आदेश देतात. आणि मग जेव्हा हनुमानजी ते उड्डाण घेऊन पुढे जातात तेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या सेवेमध्ये, खरं तर ते सेवा नाही आहे परंतु त्याला सेवेच्या दृष्टीने हनुमानजी पाहतात, ही एक फार विशेष गोष्ट आपण याच्यामधनं समजून घेऊ शकतो. तर जेव्हा मैनक पर्वत वर येतो, कारण मैनक पर्वत हा समुद्राच्या खाली गेलेला आहे आणि याच्या मागे पण काही कथा आहे की जसं हे पर्वत जे होते ते या त्रेतायुगाच्या पूर्वी हे सर्व पर्वत आकाशात उडू शकत होते, कारण त्यांना पंख होते. परंतु यांची एवढी व्याप्ती होती की हे जर कुठे उडता उडता बसले तर तिथल्या लोकांचं, तिथल्या प्राणी मात्रांचं, पशु पक्षींचं अत्यंत हानी व्हायची. आणि म्हणून मग इंद्रदेवांनी काय केलं की त्यांचे पंख छाटायला सुरुवात केली, पंख सगळे कापून टाकायला सुरुवात केली या सर्व पर्वतांचे. आणि तेव्हा हा मैनक जो पर्वत होता तो वायू म्हणजे वायू देवता जे पवन, आता आपण हनुमानजींचे वडील थोडक्यात, तर त्यांच्याकडे त्यांनी विनंती केली की मला कुठेतरी तुम्ही लपवून ठेवा जेणेकरून माझे पंख हे इंद्रदेवापासून मी संरक्षण करू शकेल. आणि मग वायुदेव त्यांची मदत करतात आणि ते या समुद्रामध्ये त्यांना लपवून ठेवतात. तर हा एक उपकाराचा भाग म्हणून मैनक पर्वताची अशी इच्छा आहे की या आपल्या वायुदेवांच्या पुत्राला मी काहीतरी सहकार्य करावं, म्हणून हा मैनक पर्वत जो खाली लपलेला आहे तो वरती येतो. आणि या मैनक पर्वताचं पण वर्णन खूप सुंदर आहे. ह्या पर्वतावरती इतके फळं, फुलं, छान छान असे बागीचे आणि अनेक अनेक प्रकारच्या सुंदर सुंदर गोष्टींचं उपलब्धी या पर्वतावरती आहे. आणि मग जेव्हा हनुमानजींच्या समोर तो पर्वत येतो तेव्हा हनुमानजी तर आता अवकाशात उडतायत आणि हा अचानक पर्वत समोर आला, तर थोडक्यात हनुमानजी त्याला धडक देतात आणि जेव्हा हनुमानजींची छाती त्या पर्वताला लागते तेव्हा हनुमानजी म्हणतात, अरे तू मधून कुठे आला, तू मध्येच कसं काय आला. तर तेव्हा तो पर्वत सांगतो आणि विनंती करतो की हनुमानजी, माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही थोड्या वेळ इथं विश्रांती करावी आणि माझ्यावरती तुमच्या वडिलांचे खूप मोठे उपकार आहेत, तर त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड थोडीशी का होईना परंतु तुम्ही माझ्यावरती थोडा विश्राम करावा. तेव्हा हनुमानजी म्हणतात की माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, मला कुठल्याही प्रकारचा वेळ घालवायचा नाही आहे, मला विश्रांतीची गरज नाही आहे. आणि मला माझ्या वडिलांनी तो पर्वत म्हणतो की तुम्ही थकले असाल, तुम्हाला घाम आला असेल, तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण झाली असेल, आता तुम्ही थोड्या वेळ विश्रांती करा, तुमचा थकवा जाईल. तेव्हा ते म्हणतात की मला माझ्या प्रभूंनी एवढा आशीर्वाद दिलेला आहे की मी कधीही थकणार नाही. त्याचबरोबर माझे वडील माझ्या सदैव सोबत आहेत, त्यामुळे मला उष्णता ही लागूच शकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मला अडवू नका आणि मला माझ्या कार्यासाठी जाऊ द्या, कारण माझ्याकडे अतिशय वेळ कमी आहे. तेव्हा तो पर्वत त्यांना वारंवार विनंती करतो, जो मैनक पर्वत आहे हनुमानजींना वारंवार विनंती करतोय की तुम्ही थोडं थांबा आणि बसा इथे, काहीतरी 5 मिनिटं थांबा, फळं खा. तर ते म्हणतात की नाही, मला जाऊ द्या. आणि ते म्हणतात तुमचा मान ठेवायचा म्हणून
ते त्या पर्वतावरती फक्त पाऊल ठेवतात आणि त्या पाऊल ठेवून ते तसेच पुढे सरकतात. तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या आता पुढे लंकेपर्यंत जाईपर्यंत ज्या ज्या घटना हनुमानजींच्या या लीलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यामागे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही शिकवणूक आहे, शिकवण आपल्याला मिळू शकते. जसं इथे आपण पाहिलं की आपल्या जीवनामध्ये पण अशा प्रकारचे प्रलोभन येत राहतात. कोणी आपल्याला हे म्हणजे भक्तीपासून विचलित होण्यासाठी, आपल्या आध्यात्मिक कार्यापासून विचलित होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रलोभन आपल्यासमोर येऊ शकतात. परंतु आपण जर दृढतेनं गोष्टींचं त्या गोष्टींना नकार दिला आणि पुढे जात राहिलो तरच आपला टिकाव धरेल, अन्यथा आपण अडकून पडायची शक्यता आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात घेता येऊ शकते की अशा प्रकारचं प्रलोभन हनुमानजींनी मान्य केलं नाही आणि ते पुढे निघाले. तर पुढे निघता निघता त्यांनी थोडा प्रवास केल्यानंतर पुढे जेव्हा गेले तेव्हा एक अत्यंत महाकाय अशी राक्षसी त्या रस्त्यात आली आणि जेव्हा ती राक्षसी रस्त्यात आली तेव्हा अत्यंत भयंकर, अत्यंत विकराळ असं त्या राक्षसीचं रूप होतं आणि तिचं नाव होतं सुरसा. असं त्या राक्षसीचं नाव होतं. ती नागांची माता आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. तर ती खरं तर ती जी सुरसा होती तिला देवतांनीच पाठवलं होतं की तू जाऊन एकदा या आपला हनुमानजीच्या समोर जा आणि परीक्षा पाहण्यासाठी थोडक्यात तिला पाठवलं असेल की किती शक्ती आहे, किती युक्ती आहे हे तू पाहिलं पाहिजे. तेव्हा सुरसा तिथे जाते आणि जेव्हा सुरसा समोर उभा आहे, अतिशय अक्राळ विक्राळ, अतिशय बलाढ्य अशी ती सुरसा जेव्हा हनुमानजींच्या समोर येते तेव्हा हनुमानजी म्हणतात की मला सोड, मला जाऊ दे. तेव्हा ती म्हणते की मला खायचंय तुला आणि तू एवढ्या वर्षांनी मला इथं कोणी आलेलं नाहीये तर मी तुला खाणार आहे आणि तू एवढा मोठा दिसतोय तर मला अनेक वर्ष तुझं म्हणजे खाद्य म्हणून तुला खाता येईल. अशा प्रकारची सुरसा म्हणते तिथं. तेव्हा हनुमानजी तिला सांगतायत की माझ्याकडे वेळ नाहीये, मला जायचंय लवकर, पण एक काम करू शकतो की मी जातो आणि मी परत येताना तू मला खाऊ शकतेस असं तिला वचन देतात. परंतु सुरसा म्हणते की असं कधी शक्य होईल का की एखादा व्यक्ती इथून गेला आणि तो परत आलाय, तर त्यामुळे आता मला तुला सोडता येणार नाही. आणि मग हनुमानजी म्हणतात ठीक आहे. ती म्हणते की मला ब्रह्मदेवाने वर दिलेला आहे की एकदा माझ्या मुखामध्ये गेलेला मनुष्य परत येत नाही, किंवा एखादा मनुष्य इथून जर चालला असेल तर तो माझ्या मुखात जावाच लागतो, जातोच असा मला आशीर्वाद आहे. असं जेव्हा ती सांगते तेव्हा हनुमानजी म्हणतात ठीक आहे, तुझी जशी इच्छा आहे, तुला खायचं असेल तर मला खाऊ शकतेस. मग हनुमानजी आपला विस्तार वाढवत जातात. हनुमानजी अनेक अनेक त्याला आपल्या भाषेत किंवा साईज बघायची असेल तर अनेक अनेक फूट आपली आपली साईज वाढवत जातात. मोठे 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 होत गेल्यानंतर ती पण सुरसा जी आहे ती तिचं मुख जे आहे म्हणजे तोंड जे आहे मोठं मोठं करत जाते. त्याप्रमाणे हनुमानजी मोठं करतायत स्वतःचं रूप, ती त्याप्रमाणे तोंड मोठं करते आणि मग हनुमानजी एका विशिष्ट या मुखाच्या साईज पर्यंत आल्यानंतर ते एकदम त्यांचं रूप लहान करतात, अतिशय छोटं रूप करतात आणि पटकन तिच्या मुखामध्ये जातात आणि बाहेर येतात. आणि मग तिला सांगतात की तुला जसा वर होता की तुझ्या मुखामध्ये प्रत्येक जण गेलाच पाहिजे, तर मी गेलो पण आणि आलो पण, त्यामुळे तुझा मान ठेवलेला आहे, तुझ्या या ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा पण मान ठेवलेला आहे, त्यामुळे आता मला तू जाऊ द्यायला पाहिजेस. असं जेव्हा सांगतात तेव्हा सुरसेला आनंद होतो, कारण ही थोडक्यात परीक्षा पाहायची होती की नुसती शक्तीच नाही तर हनुमानजींची बुद्धी पण किती तेज आहे किंवा त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती किती महान आहे या गोष्टीवरनं दिसून येते. आणि सुरसा त्यांना आशीर्वाद देते आणि मग तसे हनुमानजी पुढे जातात. हनुमानजी तसेच पुढे पुढे जाताना अनेक अंतर पार करून जात आहेत. समुद्रावरती हनुमानजी चाललेले आहेत आणि मग एक एक विघ्न त्यांच्यामध्ये येत आहेत. जसं पहिला पर्वतांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरसानी प्रयत्न केला आणि असंच उडता उडता हनुमानजीची एवढं शरीर मोठं आहे की त्यांची पण मोठी सावली त्या समुद्रावरती पडलेली आहे. आणि हनुमानजींच्या लक्षात येतं की
आपला वेग तर आहे, परंतु आपण त्याच जागी स्थिर झालोय. आपण पुढे जातच नाहीये. आपल्याला वाटतंय की आपण उडतोय, पण त्यांच्या हे लक्षात येतं की आपण पुढे जाऊच शकत नाहीये. असं का होतंय? जेव्हा त्यांनी खाली बघितलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक राक्षसी आहे आणि त्या राक्षसीनी त्यांची सावली पकडून ठेवलेली आहे. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की या राक्षसीने आपली सावली पकडून ठेवली आहे, त्यामुळे आपण उडू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा ते विचार करायला लागतात की आता आपण काय करायला पाहिजे? तेव्हा मग ती राक्षसी त्यांना म्हणते की तुम्ही याच्यापुढे जाऊच शकत नाही. कारण मी तुमची सावली पकडून ठेवलेली आहे आणि मला आता तुम्हाला खायचंय. त्यामुळे तुम्ही गुपचूप खाली या आणि माझं शिकार बनून मला माझं पोट भरा. त्यामुळे तुम्ही आता पुढे जाऊ शकणार नाही. असं जेव्हा सांगतात तेव्हा तिचं नाव आहे सिंहिका. आणि जेव्हा सिंहिका त्यांना सांगते की पुढे जाऊ शकत नाही कारण मी तुमची सावली पकडून ठेवली आहे. थोडक्यात तिला अशी सिद्धी प्राप्त होती की जी सावली पकडून पण लोकांना अ, अ, मारत असे. तर अशा प्रकारे हनुमानजी मग खाली येतात आणि हनुमानजी तिला म्हणतात की तू खरं तर तू मला आता जाऊ द्यायला पाहिजे. मी एका विशिष्ट कार्यासाठी चाललेलो आहे. परंतु ती सिंह काही ऐकायला तयार नाही आहे. तेव्हा मग हनुमानजीच्या लक्षात येतं की कदाचित हिला आता मारल्याशिवाय, कारण हनुमानजी विचार करत असतात आपण एका मातेला किंवा एका स्त्रीला मारणं योग्य नाही आहे. परंतु वारंवार त्यांच्या असं लक्षात येतं की प्रत्येक वेळेस अशाच राक्षसनींचा आपल्याला सामना करावा लागतोय. कारण आपण ज्या कार्याला चाललोय त्याच्यामध्ये एक तर वेळ नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टींची म्हणजे थोडक्यात या सर्व परीक्षा आपल्या चालल्या आहेत. त्यामुळे हनुमानजी तिला म्हणतात की तुम्हाला जाऊ दे. परंतु ती सिंहिणी सिंहिका जी आहे ती ऐकायला तयार नाही. तेव्हा हनुमानजी एकदम छोटं रूप घेतात, तिच्या मुखामध्ये जातात आणि त्यांचं रूप आहे ते विस्तार करायला सुरू करतात किंवा त्यांचं जे शरीर आहे ते विस्तार सुरू करायला चालू करतात आणि पूर्ण घशापासून तिला यांनी फाडत जातात आणि शेवटी पोटापर्यंत येऊन ते पूर्णपणे तिला फाडून बाहेर येतात. तर अशा तीव्र किंवा अशा एका महाभयंकर राक्षसीचा वध करून हनुमानजी बाहेर पडतात आणि पुढे जातात. तर ही सिंहिका पण आपल्याला प्रत्येक वेळेस आपण पाहू शकतो की ही सिंहिका पण आपल्याला काही ना काही शिकवून जाते. तर अशा प्रकारच्या जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अडथळे येतात, तेव्हा अशा प्रकारच्या अडथळ्यामध्ये आपण कसं त्याच्यातून बाहेर पडतो किंवा हे थोडक्यात मोहाचाच भाग आहे की जसं आपल्याला मायादेवी मोहामध्ये अडकून ठेवते, तशी ही सावली जी आहे सिंहिकाची ती हनुमानजींना अडकवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आपण त्याच्यामधनं कसं बाहेर येतो हे निश्चितपणे आपल्याला कळलं पाहिजे आणि तेच आपल्या बुद्धिमत्तेचा भाग आहे. तर अशा प्रकारे सिंहिकेचं पण वर्णन करतात, वध करतात आणि हनुमानजी पुढे जातात. हनुमानजी साधारणतः हा जो प्रवास आहे तो सकाळी सुरू केला होता हनुमानजींनी आणि दुपारपर्यंत ते जवळपास आता लंकेच्या जवळ आलेले आणि त्यांना दिसतंय की लांबून समुद्र किनारा आहे. त्याचबरोबर अतिशय भव्य अशी लंका जी आहे ती हनुमानजीला दिसते. आणि जेव्हा हनुमानजी त्या किनाऱ्यावर, समुद्राच्या किनाऱ्यावर उतरतात तेव्हा त्यांना आनंद झालेला आहे की त्यांच्या लक्षात आलं की कमीत कमी आपण आता 100 योजन दूर हा जो समुद्र आहे तो पार करून आलेलो आहे. म्हणजे थोडक्यात आपण एक महत्त्वाचा टप्पा या शोध कार्यातला पार पाडलेला आहे. याचा आनंद आता हनुमानजींना खूप झालेला आहे की चला काही ना काही प्रकारे तर आपण आता इथपर्यंत होईना आपण पोहोचलेलो आहे. आता हनुमानजी विचार करतात की आपण आत्ता जावं का? कारण दुपारची वेळ आहे आणि जेव्हा जर आपण दुपारी जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अनेक जण ओळखू शकतात किंवा अनेक जण आपल्याला प्रतिकार करू शकतात, आपल्याला पकडू शकतात आणि मग आपलं कार्य अधुरं राहण्याची शक्यता आहे. असा एक हनुमानजींना त्यांच्या मनात विचार आहे. परंतु हनुमानजींना आता राहवत नाहीये कारण वेळ आधीच तर खूप गेलेला आहे आणि आपण आत्ता लवकर सीतामातेचा शोध घेणं आवश्यक आहे असं हनुमानजींची तीव्र इच्छा आहे. परंतु तरी हनुमानजी कंट्रोल करतात, म्हणतात आपण थोडं थांबणंच योग्य आहे. आणि मग हनुमानजी ज्या पर्वतावर उभे आहेत, जो त्याच्या तिथे पर्वत आहे त्याचं नाव आहे सुबेल. तर हा जो पर्वत आहे तिथं हनुमानजी उभा राहून निरीक्षण करतायत. तर हा जो सुबेल पर्वत आहे, तर हा तिथे मुख्यतः 3 पर्वत आहेत. जर आपण लंकेचं वर्णन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की
मुख्यतः तिथे 3 पर्वत आहेत. एक सुबल पर्वत आहे, आणि त्यानंतर तिथं सुंदर पर्वत पण आहे, जो या सुंदर पर्वतावर म्हणजे या सुबेल पर्वतावरती जे युद्ध होतं, युद्धकांडातलं जे युद्ध होतं ते या सुबल पर्वतावर होतं. तर अशा प्रकारे तिथे 3 पर्वत आहेत, परंतु आत्ता हनुमानजी या सुबेल पर्वतावर उभा राहून तिथे निरीक्षण करतायत या लंकेचं, आणि ते पाहतायत की लंका खरंच खूप सुंदर आहे. लंकेचं जे ते पाहतायत की या लंकेमध्ये अ, इतकी सुंदर सुंदर घरं आहेत. कारण हे जे लंका होती त्याचं निर्माणच विश्वकर्माने केलेलं आहे, आणि विश्वकर्माने ही लंका बनवली होती ती कुबेरासाठी बनवली. परंतु कुबेराने ही जेव्हा रावणाला दिली, कारण रावण खूप भांडायला लागला होता ती लंका पाहिजे पाहिजे म्हणून. आणि मग जेव्हा एखादा, इथे हे पण शिकू शकतो आपण की एखादा जर विद्वान मनुष्य जो असतो, तर तो म्हणतो की उगीच काहीतरी भांडण करत बसण्यापेक्षा त्यांनी ती लंका रावणाला दान केली होती. तर अशा प्रकारे ही लंका विश्वकर्माने कुबेरांसाठी बनवलेली होती, आणि इतकी इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती लंका. असं म्हणतात की एके ठिकाणी वर्णन आहे, जेव्हा आपण गीत रामायण पाहतो की स्वर्गाहून लंका, स्वर्गाहून सुंदर अशी लंका आहे असं म्हणतात. ते इतकी सुंदर आहे ती लंका. अनेक सोन्याचे महाल, अनेक ठिकाणी सुंदर सुंदर बागा. अशोक वाटिकाचं वर्णन जेव्हा पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की एवढ्या सुंदर प्रकारची बाग आहे ती अशोक वाटिका. अनेक अनेक फळं अशी आहेत जी फळं पृथ्वीवर नसतात, ती स्वर्गात असतात. ती स्वर्गातली फळं इथे खास कुबेरासाठी आणली होती. अनेक प्रकारची सुंदर फळं, भाज्या, बगीचे हे सुंदर असे लंकेमध्ये उपस्थित होते. आणि हे जेव्हा वर्णन बघत होते, म्हणजे हे जे वर्णन ऐकत होते किंवा हे जे दृष्टीने पाहत होते हनुमानजी, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी सहज विचार केला, तर खरं तर ही जी एवढी सुंदर लंका आहे, ही खरं तर रावणासाठी नसायला पाहिजे, ती प्रभू श्रीरामचंद्रांसाठी असायला पाहिजे. एका भक्ताचा भाव जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की जेव्हा एखादा भक्त एखादी कुठली सुंदर गोष्ट पाहतो, तेव्हा त्याच्यामध्ये भाव हा जागृत होतो की ही सुंदर गोष्ट भगवंतांच्या उपयोगात आणली पाहिजे. तसं त्यांना, हनुमानजींना वाटलं की ही लंका खरी तर रामासाठी आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी इथे राज्य करावं, एवढी सुंदर लंका आहे. आणि हा काय रावण त्याचा उपभोग घेत बसलाय, असा एक मनात त्यांच्या विचार येतो. जसा एखादा सुंदर समजा आपण ड्रेस पाहिला, तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की खरं तर हा सुंदर कपडा जो आहे तो आपण भगवंतांसाठी याचा ड्रेस बनवला पाहिजे. तर जेव्हा असा प्रत्येक वेळेस आपल्याला भाव येईल एखादी सुंदर गोष्ट पाहिल्यावर की भगवंतांसाठी आपण उपयोगात आणली पाहिजे, तेव्हा अशा महान जे हनुमानजींसारख्या महान भक्तांचा भाव आपल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे येऊ शकतो. तर अशा प्रकारचा भाव हनुमानजीमध्ये आला की एवढी सुंदर लंका आहे, ही लंका प्रभू श्रीरामचंद्रांना आपण भेट म्हणून द्यायला पाहिजे होती. तर तो असा विचार करत असताना वाट पाहतायत हनुमानजी की संध्याकाळ होण्याची, आणि थोड्या वेळाने जसा सूर्य मावळला तेव्हा हनुमानजींनी विचार केला की आपल्याला आता आतमध्ये कसं जायचं. तर आतमध्ये जाण्यासाठी खरं तर आतमध्ये जेव्हा एखादा कारण त्या लंकेचं दार आणि भिंती एवढ्या मोठ्या आहेत की त्या लंकेच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी एकच मोठं दार आहे, आणि त्या दारातून प्रवेश जर करायचा असेल तर तिथे अनेक प्रकारचे पहारेकरू उपलब्ध आहेत. तर त्यामुळे त्यांनी विचार केला की आता ह्याच्यामध्ये जायचं कसं. तेव्हा ते विचार करतात आणि मग स्वतःला एकदम छोटंसं रूप, असं म्हणतात, वर्णन असं केलेलं आहे की मांजरी एवढं छोटंसं रूप हनुमानजी धारण करतात. आणि आपल्याला माहिती आहे की मांजरीचा जो रंग असतो तो थोडा काळपट असतो, अंधारात मांजर सहसा दिसत नाही. तर जेव्हा अंधार पडला तेव्हा त्यांनी मांजरीचं एवढंच रूप घेतलं आणि आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जसा आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तसा त्यांच्यावरती एक हमला झाला. हमला झाला म्हणजे त्यांच्यावरती एक मोठा जो भाला आहे तो भाला येऊन पडला त्यांच्या समोर, आणि सुदैवानं त्यांच्या समोर तो पायाच्या तिथेच येऊन पडला. आणि तेव्हा त्यांनी वर बघितलं कोण आहे. त्यांनी बघितलं वरती तर एक महाभयंकर राक्षसी ही तिथे वरतून बघतीये आणि ती त्यांना अडवतीये. ती त्याला म्हणते कारण मांजरी एवढा जरी रूप असलं तरी ते वानराचंच रूप होतं. तेव्हा तिने त्यांना त्या हनुमानजींना विचारलं की
तू कोण आहेस, तू इकडे का चाललायस, काय पाहिजे तुला, आणि तू असा लंकेमध्ये प्रवेश करू शकत नाहीस. तर तिचं नाव होतं लंकिनी आणि ती तिथली पहारेकरू होती. अनेक वर्षांपासून ती तिथे, अनेक वर्षांपासून ती ही सेवा करते तिथे, आणि महाभयंकर राक्षसी आहे ती. आणि जेव्हा हनुमानजींना विचारते की तू कोण आहेस, कुठं जायचंय तुला, काय काम आहे, तेव्हा हनुमानजी तर पहिले तर विचार करतात की हिला असंच काहीतरी टाळावं लागेल. तर ते तेव्हा टाळताना म्हणतात की काही नाही, मी एक वानर आहे, मी पलीकडे राहतो. परंतु मला लक्षात आलं की इथे सुंदर लंका आहे आणि या सुंदर लंकेमध्ये खूप विविध प्रकारचे सुंदर सुंदर फळ आहेत. तर मी फक्त फळ खायला आलोय, तर मला जाऊ दे, मी फळ खातो आणि परत येतो. परंतु ती लंकिनी पण हुशार होती. ती त्यांना म्हणते, तुला फळच खायचेत ना, तर तू इथेच थांब, मी जाऊन तुझ्यासाठी फळं घेऊन येते. तेव्हा ते विचार करतात, तर म्हणतात हे काय असं सहजासहजी ही काय ऐकणार नाहीये. आपल्याला मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर आपल्याला काहीतरी करावे लागेल. तेव्हा ते म्हणतात की मला फळ खायचं नाही आहे, माझं कार्य काही वेगळं आहे, त्यामुळे मला जाऊ दे. मला तू तसंही अडवू शकत नाही. मी जाणार तर आहेच, जाणार पण आहे आणि मी तसाच वापस पण येणार आहे. मग मी तुला विनंती करतो की मला सुखाने जाऊ दे आणि सुखाने येऊ दे. उगीच कशाला तू माझ्याशी भांडण करते आहे. तेव्हा ती लंकिनी हसते जोरजोरात, म्हणते तू एवढूसाक माकड, एवढूसाक वाहणार आणि मला काय करणार तू, मी तुला पायाखाली चिरडलं तरी तू मरून जाशील. आणि असं म्हणून ती त्याला आव्हान देते, म्हणते आता मरायला तयार हो, आणि असं म्हणून तिचा पाय उचलते आणि हनुमानजींवर ठेवणार. तेवढ्यात हनुमानजी बाजूला सरकतात आणि हनुमानजी स्वतःचा विस्तार एवढा मोठा त्या राक्षसी एवढा करतात, आणि जेव्हा तिच्या समान होतात तेव्हा हनुमानजी एक जोरात ठोसा तिला मारतात. आणि जेव्हा एक अशी तिच्या ह्याच्यावरती तोंडावरतीच बुक्की मारतात, आणि ती जेव्हा बुक्की पडते तेव्हा ती एवढी मोठी राक्षसी एवढ्या जोरात खाली पडते. आणि जेव्हा ती खाली पडते तेव्हा तिला काहीतरी लक्षात येतं, आणि जेव्हा उठते तेव्हा ती हसत हसत उठते आणि त्यांना प्रणाम करते हनुमानजीला. हनुमानजीच्या लक्षात येत नाही की हिला झालं काय, आतापर्यंत ते माझ्याशी भांडत होती, मला सोडत नव्हती ना, हसतीये आणि प्रणाम पण करतीये. तेव्हा ते विचारतात की तुला काय झालं. तर तेव्हा ती सांगते की मी माझ्या पूर्वीच्या जन्मामधली ब्रह्मलोकातली अप्सरा आहे, आणि ब्रह्मलोकातलं माझं अस्तित्व आहे. तिथे पण माझी ब्रह्मलोकामध्ये ब्रह्माजींच्या द्वारपाल म्हणून माझी सेवक, मी त्यांची सेविका आहे. परंतु काही गोष्टी अशा घडल्या आणि मला शाप असा मिळाला, त्यामुळे मला अहंकारापोटी माझ्यामध्ये तिथे अहंकार जागृत झाला, आणि त्या अहंकारापोटी मला इथे जन्म घ्यावा लागला. आणि मला जेव्हा अहंकार झाला आणि जेव्हा मला शाप मिळाला तेव्हा मी ब्रह्माजींना विनंती केली की असं करू नका. तेव्हा ब्रह्माजी म्हणाले, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, एवढंच लक्षात घे की एक दिवस असा येईल ज्या दिवशी एक वानर येईल आणि तुला जोरात बुक्की मारेल, ठोसा मारेल, तेव्हा लक्षात घे की लंकेचा विध्वंस सुरू झालेला आहे आणि काही दिवसातच पूर्ण लंका ध्वस्त होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच वेळेस तुझा पण उद्धार होणार आहे आणि तू परत ब्रह्मलोकात परत येशील, असा ब्रह्माजी परत तिला उशाप देतात आणि सांगतात. आणि ती म्हणते की मला आज आनंद याच्यासाठी झाला की आज मी ज्या अहंकारासाठी इथे आले होते त्या अहंकारामुळे मी अनेक वर्ष इथे पडून होते, आणि आज मला कळलेलं आहे की ते ब्रह्माजींचं वचन आज खरं होईल, आणि तुम्हीच ते असाल जे या लंकेचा विध्वंस कराल, आणि त्याचबरोबर आता मला मुक्ती मिळेल, मी इथून निवृत्त होऊ शकते किंवा इथून मी माझ्या धामात परत जाऊ शकते. त्यामुळे ती म्हणते की मला खूप आनंद झाला आहे. तर अशा प्रकारे लंकिनी पण लंकिनीचा लंकिनीला अहंकारापोटी जे काही हा शाप मिळाला होता किंवा अहंकारापोटी तिथं जन्म घ्यावा लागला होता. तर यामधनं पण आपण शिकू शकतो की एक छोटाशा अहंकाराची जी अग्नी तिच्यामध्ये पेटला, जेव्हा जिथे काही होतं ब्रह्मलोकामध्ये, तेव्हा पण तिला एवढं दुःख सोसावं लागलं. तर आपण किती अहंकार करतो आणि आपल्याला किती अहंकाराचं फळ भोगावं लागेल, हा आपण आपलाच विचार केलेला बरा. तर अशा प्रकारे लंकिनीचा हनुमानजी तिथे उद्धार करतात आणि मग त्या दारामधनं आतमध्ये प्रवेश करतात. जेव्हा असं वर्णन केलंय की दारामध्ये प्रवेश करताना मात्र हनुमानजी त्यांचा स्वतःचा डावा पाय टाकतात. लक्षात घ्या, हनुमानजी
प्रत्येक छोट्या छोट्या शास्त्रातल्या गोष्टींचं पालन करतात. कारण त्यांना माहिती आहे की जर मी उजवा पाय टाकला तर काय होणार आहे, त्याचा परिणाम जेव्हा आपण एखाद्या घरामध्ये, पाहुण्याकडे, कुठल्याही घरामध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो, ते उजवं पाऊल टाकतो, याच्यासाठी पाऊल टाकतो की आपला शुभ कार्यासाठी जात असतो तेव्हा. आणि इथे जे पाऊल टाकलंय हनुमानजींनी डाव्या साईडचं, त्याचा अर्थ हनुमानजींना त्यांचा पाहुणचार घ्यायचा नाहीये, तर त्यांचा विध्वंस करायचा आहे. तर अशा प्रकारे जेव्हा हनुमानजींची बुद्धिमत्ता, कारण अनेक लोक पाहतायत, हे वरतून देवी देवता पाहतायत की प्रत्येक छोटी छोटी हनुमानजींची जी काही बुद्धिमत्ता आहे, किंवा प्रत्येक शास्त्रातलं ज्ञान, नुसतं ज्ञान घेतलं नाही तर ते त्यांच्या ज्ञानाचं कसं पालन करतायत हे पण हनुमानजी दाखवून देतात. तर अशा प्रकारे हनुमानजींनी स्वतःचं डावं पाऊल टाकलेलं आहे आणि आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हनुमानजी आतमध्ये गेल्यानंतर पाहतात तर इतकी सुंदर वरतून पाहिलेली लंका आणि आता प्रत्यक्षात आतमध्ये आलेली लंका पाहून हनुमानजी अत्यंत आश्चर्यचकित होतात. म्हणतात एवढी सुंदर लंका आहे, एवढा हा रावण भाग्यशाली आहे की हा एवढा उपभोग घेत, एवढा अहंकार. तर त्यांच्या लक्षात येतं या सर्व गोष्टींचा या अहंकाराशी खरं तर संबंध जोडला गेला आहे. कारण अशा प्रकारचा अहंकार माणसाला तेव्हाच येतो जेव्हा सर्व सुखांची त्याच्याकडे उपलब्धता असते. तो सर्व गोष्टींमध्ये एवढा लुप्त होता की त्याच्याकडे कुठल्याही गोष्टींची कमतरता नव्हती, कुठल्याही गोष्टींची. त्यामुळे अहंकार, शक्ती, बुद्धी, आपल्याला माहिती आहे की रावण हा फार मोठा विद्वान होता, त्यामुळे बुद्धिमत्ता, शक्ती, त्यांनी केलेली तपश्चर्या, या सर्वांमुळे त्याच्यामध्ये एवढा अहंकार भरलेला होता. तर हनुमानजी म्हणतात, इथे वर्णन करतात की ज्या माणसाकडे जास्त धन, ज्या हनुमानजी नाही पण एका हनुमानजी तर वर्णन करतात, परंतु भागवतम मध्ये विशेषतः वर्णन करण्यात आलेलं आहे की 4 गोष्टी मनुष्याच्या आधिपतनाचे किंवा पतनाचे कारण होतात. एक म्हणजे त्याचं रूप, सौंदर्य, दुसरं म्हणजे त्याचं ऐश्वर्य, तिसरं म्हणजे बुद्धिमत्ता आणि चौथं म्हणजे कुळ. 4 गोष्टी ज्या मनुष्याकडे असतात त्याचं निश्चितपणे पतन होतं. आणि जो मनुष्य या 4 गोष्टी असूनही जर भक्तीचा आश्रय घेईल तर तरी 4 गोष्टी असो किंवा त्या 4 गोष्टी नसो तरी त्याचं पतन होणार नाही. कारण त्याला या गोष्टींचं ज्ञान असतं की कुठल्या गोष्टींनी आपलं पतन होणार आहे आणि कुठल्या गोष्टी आपल्यावरती मात करू शकतात. तर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर खरं म्हणतात की या 4 गोष्टी घातकच आहेत, परंतु जर त्या आपल्याला आपल्या पूर्वकर्मानुसार मिळाल्या तर आपण त्या गोष्टींकडे कसं पाहायला पाहिजे ते पण आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तर थोडक्यात हनुमानजींनी इथे या लंकेमध्ये आता प्रवेश केलेला आहे, लंकिनीचा उद्धार केलेला आहे. आणि जेव्हा आता त्यांना कळत नाही की कुठे जायचं, कुठे. कारण जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा बघतात तर इतक्या प्रकारचे सोन्याचे महल तिथे आहेत. तिथं वर्णन केले वाल्मिकी रामायणात की मंदिर असं म्हणलेलं आहे, मंदिर. मंदिर का म्हणलं असेल, वाल्मिकी जेव्हा म्हणतात की त्यांनी मंदिरं पाहिली, एवढ्या राक्षसांची मंदिरं. खरं तर मंदिरं म्हणणं पण त्या गोष्टीला चुकीचं आहे, कारण अशा राक्षसांचं जे फक्त जीवनाचा उपभोग घेत आहेत, जे फक्त अहंकार आणि जे मदमस्त जीवन जगतायत, तर त्या लोकांसाठी मंदिर म्हणणं पण चुकीचं आहे. परंतु जेव्हा आपण हा भाव लक्षात घेऊ की ते मंदिर जे म्हणतायत ते देह मंदिर म्हणतायत, की हे जे राक्षस होते ते स्वतःच्या देहाचीच पूजा करत होते. एवढ्या देवी देवतांचा द्वेष करत ते स्वतःलाच सिद्धी प्राप्त करून घेत होते आणि स्वतःच्या देहासाठी ते त्यांचं पूजन स्वतःच्या देहाचंच करत होते. तर अशा प्रकारे तिथं वर्णन केलेलं आहे की सोन्याचे महल, सोन्याचे मंदिरं तिथं होते. आणि जेव्हा हनुमानजी जातात, कारण एवढी मोठी लंका आहे, या लंकेत शोधायचं कुठं हा प्रश्न आहे हनुमानजींसमोर. आता खरं तर एवढ्या मोठ्या लंकेमध्ये शोधायचं कसं हा प्रश्न पडलेला असताना मग हनुमानजी फिरत फिरत जात आहेत, स्वतःचं रूप एकदम छोटं केलेलं आहे आणि अतिशय आनंदाने इकडे इकडे तिकडे तिकडे पाहत हनुमानजी या लंकेमध्ये माता सीताचा शोध घेत आहेत. आणि जेव्हा माता सीतेचा शोध घेताना इकडे तिकडे पाहताना आता संध्याकाळ झालेली आहे, अंधार तेव्हाच पडला होता, आता बरीच संध्याकाळ होत आलेली आहे. आणि मग हनुमानजी मग वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत आणि त्यांना एका भागामधनं अतिशय सुंदर वास आलेला आहे. खरं तर
सुंदर वास हा तिथे येऊ शकत नाही. कारण काय, हे राक्षस जे होते त्या राक्षसांचा एक गुणधर्म आहे की राक्षसांच्या शरीरामधनं कायम दुर्गंधी येत असते, कधीही सुगंध येऊ शकत नाही. आणि त्या खरं तर लंकेमध्ये एवढ्या राक्षसांचा प्रभाव होता आणि ही राक्षसांचं म्हणजे अनेक वर्ष स्नान न केलेले, दिवस रात्र ह्या दारूमध्ये बुडालेले, अनेक प्रकारची व्यसनं, अनेक प्रकारच्या घाणेरड्या सवयी असणारे हे राक्षस तिथे सगळ्या दुर्गंधीतून वाट काढत काढत त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एकदम सुगंध असा कुठून तरी येतोय. आणि मग ते त्या सुगंधाच्या दिशेने जातात आणि जातात त्या एका महलासमोर काय बघतायत, महलासमोर बघतायत तर तुळशी वृंदावन. त्यांना आश्चर्य वाटतं की अरे बापरे, या लंकेमध्ये तुळशी वृंदावन कसं काय आलं असेल. आणि मग पुढे पुढे जातात तर पाहतात भिंतीवरती राम राम लिहिलेलं आहे. आता मात्र त्यांच्या आश्चर्याची परिसीमा होते. म्हणतात हे असं कसं शक्य आहे इथे, राम राम कसं, रामाचं नाव इथं लिहिलंच कोणी, कसं काय लिहिलं, आणि हा माणूस जिवंत तरी कसा काय. त्यांना प्रश्न पडतो. म्हणून ते आतमध्ये जातात आणि त्यांना आतमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर भजनांचा, राम नामाचा जप ऐकू येतोय. आता मात्र त्यांना वाटतं की कोणतरी एकदम निश्चितपणे आपण पकडल्या गेलेलो आहे आणि आपल्याला पकडल्या गेल्यामुळे आपल्याला कोणीतरी ओढून नेतंय आणि त्यांना असं वाटतं की हा कोणीतरी मायावी राक्षस आहे आणि आपल्याला ट्रॅपमध्ये किंवा जाळ्यामध्ये फसवण्यासाठी याचा प्रयत्न चालू आहे. परंतु त्यांना राहवत नाहीये. रामाचा जप येतोय ऐकू, सुगंध येतोय, अतिशय सुंदर आल्हाददायक वातावरण आहे. अशा लंकेमधल्या एका राजमहालातलं असं सुंदर वातावरण पाहून खरं तर हनुमानजी मोहित झालेत, परंतु त्यांचा मोह त्यांना सांगतोय की आपण त्या कोण आहे हे तर बघायला पाहिजे. आणि मग आतमध्ये 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 जेव्हा प्रवेश करत जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की एक खूप सद्ग्रहस्थ आहे जो हरिनामाचा जप करतोय आणि अतिशय सात्विक भाव त्या मनुष्यामध्ये पाहताना हनुमानजींना लक्षात येतं की हा कोणीतरी जरी राक्षस कुळातला असला तरी हा कोणीतरी वेगळा किंवा हा एक सज्जन मनुष्य आहे. असं जेव्हा हनुमानजी पाहतात तेव्हा हळूच आतमध्ये डोकावून पाहतात आणि त्यांची इच्छा होते त्या मनुष्याला भेटायची. आणि जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा हनुमानजी आपल्या मूळ रूपामध्ये येतात आणि जेव्हा हनुमानजी समोर येतात तेव्हा ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे बिभीषण आहेत, जे रावणाचे लहाने बंधू आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की तेव्हा तेव्हा त्यांनी या तिघांनी तपश्चर्या केली, त्या तिघांनी वर मागितले. तेव्हा बिभीषणाने वर मागितला होता तो की मला भगवंतांची भक्ती प्राप्त व्हावी, मला हरिनामाची गोडी लागावी, अशा प्रकारचा वर मागतात आणि तो वर इथे पूर्ण होताना दिसतो. मग हनुमानजी त्यांचं दर्शन घेतात. म्हणतात मला खूप आनंद झाला. मग दोघंही एकमेकांना भेटतात. त्यांच्यामधला संवाद खूप सुंदर आहे, कारण दोन महान भक्त भेटणार आहेत. जे दोन महान भक्त जेव्हा भेटतात तेव्हा काय वर्णन करतात, जसं आपण भगवद्गीतेमध्ये म्हणतो तुष्यंतीच रमंतीच. जेव्हा दोन भक्त एकमेकांना भेटतात ते भगवंतांच्या विषयी चर्चा करतात आणि त्याच्यातच संतोष मांडतात. तर अशा प्रकारचा दोघांची सुंदर भेट होते आणि मग सर्व गोष्टींचं वर्णन हनुमानजी करतात आणि विभीषण पण सांगतात. मी पण अनेक वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण रावण काही ऐकत नाही आहे. आणि मला वाटतंय की आता इथेच सीता आहे. आणि मग हनुमानजी विभीषण सांगतात पुढे तुम्ही जा, तुम्हाला सीतेचा शोध लागेल. त्याचबरोबर मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर हनुमानजी म्हणतात एक प्रश्न विचारू विभीषणजी. ते म्हणतात विचारा. तर ते म्हणतात मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की इथे आल्यानंतर तुमच्या महालात तुळशी वृंदावन कशी काय, आणि रावणाला काय माहित नाही तुमच्याकडे तुळशी वृंदावन आहे. त्याचबरोबर मी बाहेर पाहिलं सगळीकडे राम नाम लिहिलेलं आहे तुम्ही, आणि तुम्ही राम 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 हा जप करताय, हे कसं शक्य आहे. रावणाला एवढं पण माहित नाही तुम्ही या गोष्टी करता. तर तेव्हा विभीषणचे हसतात आणि म्हणतात खरं सांगू हनुमानजी, ही सर्व गोष्ट माहिती आहे, परंतु एकदा जेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट आली की मी राम जप करतोय, त्याचबरोबर राम सगळीकडे लिहिलेलं आहे, तेव्हा अतिशय रागाने रावण माझ्या घरी आला आणि त्यांनी मला आव्हान दिलं की तू आत्ताच्या आत्ता मिटलं पाहिजे, नाहीतर तुला मी मारून टाकेल. तेव्हा मी हसत हसत त्याला सांगितलं की अरे ॲक्च्युली जे राम आहे ते म्हणजे रावण आहे, म्हणजे मंदोदरी आहे. तर या तुमच्या दोघांचं नाव मी उच्चारत असतो, त्याचबरोबर तुमच्या दोघांची आठवण म्हणून मी तुमच्या दोघांचं नाव या सर्व भिंतीवर लिहिलेलं आहे. हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्या वेड्याला ते खरंच वाटलं आणि तो आनंदाने तिथून निघून गेला.
तर अशा प्रकारे भक्त कसा बुद्धिमान असतो हे हनुमानजींनी त्यांच्या वर्तनाद्वारे दाखवून दिलेलं ते पण सांगतात. आणि इथे पण बिभीषण सांगतात की अशा प्रकारे आपण या रावणाला कसं वेड्यात काढलं आणि रामाची कशी भक्ती चालू ठेवली. तर अशा प्रकारे जेव्हा बिभीषण सांगतात तेव्हा हनुमानजींना खूप आनंद होतो की असा एक बुद्धिमान भक्त या एवढ्या राक्षसांच्या समूहामध्ये हा दृढतेनं भक्ती करतोय आणि निश्चितपणे यांना भगवंतांची प्राप्ती होईल अशी शुभेच्छा देतात. आणि मग ते म्हणतात की मला आता लवकर गेलं पाहिजे आणि मला सीतेला शोधायचं आहे, एवढी मोठी तुमची लंका आहे, तर मी जातो असं म्हणून हनुमानजी त्यांचा निरोप घेतात आणि हनुमानजी तिथून पुढे जातात. हनुमानजी आता शोधत शोधत पुढे जात आहेत. खरं तर हनुमानजी एक महान ब्रह्मचारी आहेत, तपस्वी आहेत, परंतु ते जे काही दृश्य बघतायत तिथे अनेक अनेक तिथल्या राक्षसी, अनेक अनेक ज्या राण्या, असं म्हणतात की जवळपास रावणाने 12,000 राण्यांना इकडून तिकडून पळवून आणलेलं होतं आणि तिथे डांबून ठेवलेलं होतं. अर्थात त्यामधल्या सगळ्या राण्या परत शरणागत झाल्या रावणाला भीतीपोटी आणि त्या पण आनंदाने शेवटी जीवन जगू लागल्या तिथे. तर तो पाहतो की जवळपास सगळीकडे स्त्रियांचा गोंधळ आहे. सर्व या 12,000 राण्या तिथे आनंदाने सुखाने राहत आहेत. आणि मग त्याला खरं तर आश्चर्य वाटतं, वाईटही वाटतं, परंतु तो म्हणतो आपण ज्या कार्यासाठी आलो आहोत ते कार्य आपण पुढे केलं पाहिजे असं म्हणून हनुमानजी पुढे जातात. आणि पुढे झाल्यानंतर त्यांना एक सुंदर महल दिसतो आणि त्या महलामधनं त्यांना वाटतं की हा महल असू शकतो जिथे सीता मातेला अपहरण करून डांबून ठेवण्यात आलं असेल. आणि मग हनुमानजी त्या महलामध्ये आतमध्ये जातात आणि पाहतात अतिशय एक फार मोठा महल आहे. महलामध्ये अतिशय सुंदर असं काय म्हणता येईल त्याला डेकोरेशन केलेलं आहे. आणि त्या सुंदर एका पलंगावरती एक अतिशय सुंदर अशी राणी झोपलेली आहे. आणि त्यांच्या लक्षात येतं की निश्चितपणे हीच सीतामाता असणार. एवढी सुंदर राणी रावणाची कशी काय असू शकते, अशा मनात त्यांच्या मनात प्रश्न येतो आणि त्यांना वाटतं की निश्चितपणे हीच सीतामाता आहे, कारण एवढी सुंदर स्त्री इथे असू शकत नाही, येऊ शकत नाही, असा एक अंदाज बांधतात. आणि हनुमानजींना अत्यंत आनंद होतो आणि उड्या मारायला लागतात की सीतामाता सापडली, सीतामाता सापडली. परंतु थोड्या वेळ विचार करतात, अरे सीतामाता सापडली असं म्हणतोय, पण एवढ्या सुखामध्ये सीतामाता झोपेल, अशा पलंगावर सीतामाता झोपतील, एवढे अलंकार घातलेत त्यांनी, सीतामाता एवढे अलंकार घालतील? मग त्यांच्या लक्षात येतं नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही, याचा अर्थ ही सीतामाता नाही आहे, या कोणीतरी दुसऱ्याच आहेत. आणि मग त्याला आठवतं की ज्यांचं वर्णन बिभीषणनी केलं होतं मंदोदरी, तर त्यांना आठवतं की कदाचित ही जी प्रमुख राणी आहे रावणाची ती मंदोदरी असू शकते. आणि मग ते तिथून निराश होऊन पुढे सरकतात. तेव्हा पुढे इकडे तिकडे इकडे तिकडे बघत जातात, तेव्हा आता निराश झालेले हनुमानजी म्हणतात असं का होतंय की आपण एवढा प्रयत्न करतोय, एवढं सगळं गोष्टी करतोय, तरी पण आपल्याला सीतामाता का नाही सापडत नाही. आणि असा विचार करत खाली बसतात एके ठिकाणी एका झाडाच्या खाली, विचार करतात की कुठे जावं, कुठल्या दिशेला जावं आणि असं का झालं असेल. हा विचार करत असताना हनुमानजींच्या लक्षात आले की अरे, आपण जेव्हापासून या लंकेमध्ये प्रवेश केलाय तेव्हा एकदाही आपण भगवान श्रीरामांची प्रार्थना नाही केली, त्यांना विनंती नाही केली की मला यश मिळावं. आपण असं वाटतंय की आपण आपलेच प्रयत्न करतोय आणि भगवंतांच्या प्रार्थनेविना आपण अशी अपेक्षा धरतोय की आपल्याला यश मिळावं. तेव्हा हनुमानजींना वाटतं की खरं प्रार्थनेशिवाय आपण आपल्याला जे इच्छित गोष्ट पाहिजे ती मिळू शकत नाही. आणि मग हनुमानजी डोळे मिटतात आणि भगवान श्रीरामचंद्रांची तीव्रतेने प्रार्थना करतात. म्हणतात, भगवंता मी जसा या लंकेमध्ये प्रवेश केला तसा मी तुम्हाला विसरलो. खरं तर मला तुमची प्रार्थना करणं आवश्यक होतं की मला तुम्ही यश द्या, मी प्रयत्न करतो, मी माझ्या परीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे प्रयत्न करतो, परंतु शेवटी कृपा देणं हे तुमचंच काम आहे. तुम्हीच कृपा केल्याशिवाय मला माता सीतेचा पत्ता जो आहे किंवा माता सीतेला कुठे ठेवलं हे दिसणार नाही किंवा मी शोधू शकणार नाही. इथे पण आपण हे समजून घेऊ शकतो की आपण प्रयत्न तर केलेच पाहिजे. हनुमानजी तर प्रयत्न करतातच आहेत, परंतु प्रार्थना ही एवढी महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून तर आपण कुठली गोष्ट सुरू करताना आपण बघतो की आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही प्रार्थनेने करतो. का प्रार्थनेने करतो? का गुरूंची प्रार्थना करतो? का भगवंतांची प्रार्थना करतो?
कारण प्रार्थनेमध्ये एवढी शक्ती असते. जेव्हा आपण प्रार्थना करू तेव्हाच आपल्यावरती कृपा होते, तेव्हाच आपल्याला यश मिळतं. आणि ही तर आध्यात्मिक घटना आहे, ही तर आध्यात्मिक गोष्ट आहे. त्यामुळे या कार्यामध्ये तर आपण प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्यांना जेव्हा कळतं तेव्हा ते तीव्रतेने भगवंत प्रार्थना करतात. आणि जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा खरं तर ते अशोक वाटिकेच्या जवळच आहेत, परंतु थोडेसे भ्रमित झाले म्हणा किंवा मोहित झाले म्हणा किंवा प्रार्थनेचा अभाव म्हणा, त्यांना ती अशोक वाटिका दिसली नाही. आणि ज्या क्षणी त्यांनी तीव्रतेने प्रार्थना केली आणि भगवंतांची कृपा झाली तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की आसपासच कुठेतरी अशोक वाटिका आहे, जिथे यांनी सांगितल्याप्रमाणे, विभीषणाने सांगितल्याप्रमाणे माता सीतेला डांबून ठेवलेला आहे किंवा तिथे ठेवून दिलेलं आहे. तर तेव्हा हनुमानजी लगेच उठतात आणि पुढे जातात. आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही, कारण ते जेव्हा त्या भागात जातात तेव्हा पाहतात तर अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. म्हणजे जेवढी आत्तापर्यंत लंका फिरले होते, जे त्यांना वाटत होतं की लंका खूप सुंदर आहे, त्याच्या काही पटीनं हे अशोक वाटिका सुंदर आहे. आणि जेव्हा आतमध्ये त्या अशोक वाटिकेच्या आतमध्ये प्रवेश करतात तेव्हा अर्थातच वानर आहेत, मग कुठे जाणार, कसं जाणार, तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावर असं करत त्या अशोक वाटिकाचा आतमध्ये प्रवेश करतात. अशोक वाटिकातील वर्णन असं आहे की अशोक वाटिकातील जे झाडं आहेत त्यांना अतिशय आनंद झालेला आहे, कारण आत्तापर्यंत ते या रावणाची सेवा करत होते, परंतु आत्ता त्यांना असं लक्षात आलेलं आहे की एक भगवंतांचा महान भक्त आपल्यावरती उड्या मारतोय, आपल्यावरती येऊन बसलाय आणि त्याची काहीतरी आपल्याला सेवा करायला मिळते. या भावनेने ती झाडांना पण आनंद झालेला आहे. ती झाड पण नकळतपणे, म्हणजे यांच्या नकळतपणे त्यांच्यावरती फुलांचा वर्षावरती जसे खाली खाली हनुमानजी जातात तसे वरतून त्या झाडावरती फुलं खाली पडतात आणि त्यांच्या अंगावर पडतात. तर इतका सुंदर प्रकारचा भाव हा झाडांमध्ये पण असू शकतो किंवा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या झाडांनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव सुरू केलेला आहे की एक महान भक्त आपल्या ठिकाणी आपल्या त्यांच्या चरणांचा संग कधी मिळणार. तर अशा प्रकारचा थोडक्यात त्यांना संग प्राप्त झालेला आहे. झाडांना देखील हनुमानजींचा संग प्राप्त झालेला आहे. यावरनं आपल्याला एका भक्तानी किंवा एखाद्या साधकानी चांगल्या संघासाठी किती प्रयत्नशील असायला हवं किंवा किती चांगल्या संघासाठी आपण कशी अपेक्षा धरायला हवी, इच्छा व्यक्त करायला हवी, हे आपण लक्षात घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा संघ जेव्हा प्राप्त झाला तेव्हा अशोक वाटिकेतील सगळे झाडं आनंदाने डोलू लागले. आणि असं करत करत हनुमानजी त्या अशोक वाटिकेच्या आतमध्ये 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 जात आहेत आणि जिथे सीता मातेला ठेवलेलं आहे. तर ज्या झाडाखाली, झाडाचं नाव विसरलो मी, तर त्या झाडाखाली एक अतिशय सुंदर झाड आहे. त्या सुंदर झाडाखाली ते पाहतात की एक अतिशय तेजस्वी आणि अतिशय सुंदर स्त्री तिथे आहे. आणि ज्या क्षणी त्या स्त्रीला पाहतात त्या क्षणी आपोआप हनुमानजींचे हात नम्रतेने जोडल्या जातात. हनुमानजीला एक असा प्रेमभाव उत्पन्न होतो हनुमानजींच्या हृदयामध्ये आणि हनुमानजींचे आपोआप त्यांच्या समोर दंडवत किंवा नतमस्तक होतात. आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की जेव्हा मंदोदरीला पाहतात तेव्हा हनुमानजींना अत्यंत आनंद होतो आणि आनंदात ते उड्या मारतात. परंतु आणि इथे जेव्हा आले तेव्हा तिथे त्यांना सीता त्याच वाटल्या होत्या. इथे पण त्यांना सीता वाटताय, परंतु इथे मात्र त्यांचा भाव आपोआप असा झालाय की त्यांना त्यांचे हात जोडल्या जात आहेत, त्यांना नम्रतेचा भाव येतोय. तर हा एक अत्यंत सुंदर प्रसंग आपण समजून घेऊ शकतो की एखादा मनुष्य म्हणजे एखादी माया जर आपल्यावर प्रभाव करत असेल तर आपल्याला आनंद होऊ शकतो, परंतु जेव्हा भक्ती आपल्यावरती प्रभाव करेल तेव्हा आपण नम्र होतो. म्हणजे हे आपोआप अंतर्गत किंवा आपला आतमधला भाव आहे तो आपण जाणून घेतला पाहिजे.
जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडेल तेव्हा आपल्याला आनंद होईल, परंतु त्या आनंदापेक्षा जर आपला भाव नम्रतेकडे झुकला गेला तर समजून घेऊ शकतो की आपण या भक्ती देवीच्या किंवा भगवंतांच्या भक्तांच्या समीप आलो आहोत किंवा जवळ आलो आहोत. तर अशा प्रकारचा भाव आपल्यामध्ये आला पाहिजे जसा हनुमानजींना आला. जेव्हा त्यांनी सीतामातेला बघितलं तेव्हा आणि थोडा साधारणतः म्हणजे वेळ कुठे नमूद नाही आहे, परंतु साधारणतः असा अंदाज आहे की 11-12ची वेळ आहे, जेव्हा हनुमानजींनी म्हणजे रात्रीचे 11 वाजलेले हनुमानजी सीतेला पाहतात आणि हनुमानजी जेव्हा सीतेला पाहतात तेव्हा ती संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मग ते विचार करतात की आता आपण आणि प्रॉब्लेम काय तिथे की सीतामातेला भेटण्यासाठी तिथे आसपास अनेक राक्षसींचा पहारा आहे आणि जसा शिफ्ट बदलतात तशा शिफ्ट बदलतात त्या यांच्या शिफ्ट बदलत असतात. त्याप्रमाणे इथे आपण पाहू शकतो की ते अनेक प्रकारच्या राक्षसींनी तिथे वेढाव घातलेला आहे. मग आता या सीतामातेपर्यंत पोहोचायचं कसं, त्यांना बोलायचं कसं, हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि ते त्याच वरती झाडावरती वाट पाहत बसलेले आहेत की या सर्व राक्षसी कशा निघून जातील आणि जेव्हा राक्षसी इथून निघून जातील तेव्हा आपल्याला कसं सीतामातेशी बोलता येईल याची वाट पाहत बसलेल्या हनुमानजी वरती त्याच झाडावरती बसतात आणि पाहतायत तर अतिशय दुःखी, जरी प्रसन्न असली, जेवढं तेज असलं तरी पण सीतामाता अत्यंत दुःखी आहे आणि असा एकही क्षण नाहीये ज्या क्षणामध्ये त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले नाहीये. प्रत्येक क्षणात आठवण येते त्यांना रामाची आणि प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यामधनं अश्रुधारा वाहत आहेत. असा कुठलाही वेळ नाहीये जिथे अश्रुधारा थांबलेले आहेत त्यांचे. हनुमानजींना अत्यंत तीव्र वेदना होत आहेत की कशा प्रकारे सीतामाता एका झाडाच्या खाली जवळपास ही जी घटना आहे ती 1 वर्षापासून 8-10 महिने ते 12 महिन्यांपर्यंत सीतामाता या रावणाच्या कैदेत आहेत आणि नुसतंच कैदेत नाही तर या झाडाखाली जवळपास 10-12 महिन्यापासून तिथेच आहेत त्या. म्हणजे विचार करू शकतो आपण, थंडी, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या सर्व गोष्टींच्या, सर्व ऋतूंचं मारा त्यांनी सहन केलेला आहे आणि अशा प्रकारे तिथे पाहतात हनुमानजी की एवढ्या वेदनामयी अवस्थेमध्ये सीतामाता हे त्यांचं तिथे जीवन व्यतीत करते आणि इतके महिने झाले त्यांना या वेदना सहन कराव्या लागतात. यामुळे ह्या विचार करून हनुमानजींना खूप वेदना होतात आणि त्यांना असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता ही लंका सगळी जाळून टाकावी, सीतामातेला घेऊन श्रीरामांकडे परत जावं. परंतु ते म्हणतात की मला तशी आज्ञा नाही आहे, मला फक्त शोधायला सांगितलेलं आहे. त्यामुळे ते विचार करतायत की कधी एकदा या सर्व राक्षसी इथून निघून जातात आणि जेव्हा राक्षसी निघून जातील तेव्हा मला सीतामातेशी कसं बोलता येईल, कधी बोलता येईल याची वाट पाहतात. आणि अशी वाट पाहत त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता साधारणतः अनेक राक्षसी तिथे झोपी गेलेले आहेत, काही राक्षसी दारू पिऊन पडलेले आहेत आणि त्यांच्या लक्षात येतं की आता आपण थोड्या वेळात हे जेव्हा सगळे झोपतील तेव्हा आपण बोलायला पाहिजे, कारण साधारणतः रात्रीच्या 2ची वेळ झालेली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळची रात्र, समजा 2 वाजलेले आणि ते विचारच करतायत की आता थोड्या अजून राक्षसी कमी झाल्या, इथं कोणीच नसलं की आपण सीतामातेशी संपर्क साधू शकतो. अशा विचारात असताना रात्रीचे 2 वाजले आहेत आणि एकदम गडबड गोंधळ तिथे सुरू होतो आणि सर्व राक्षसी उठून उभा राहतात, बसतात. निरोप येतो की रावण येतोय, रावण येतोय, रावण येतोय. सगळीकडे एकच हाहाकार आणि सीतामातेला सीतामातेला झोप पण नाही आहे, डोळ्यातनं अश्रू पडतायत, विचारात बिचारी नुसती झाडाला डोकं लावून पडलेली आहे. आणि मग जेव्हा त्यांना कळतं की रावण येतोय तर तेव्हा सर्व राक्षसी उठून उभा राहतात आणि हा रावण तिथे त्यांच्या सैनिकांना घेऊन तिथे येतो आणि रावणाबरोबर मंदोदरी पण येते. मंदोदरी तर खरं तर त्याला समजावण्याच्या मूडमध्ये, पण तो काही ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीच आहे. जेव्हा रावण येतो, रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि रावण सीतेला परत सांगतो की तू परत धमकी देतोय की तू लग्न कर, तुला सुखी व्हायचं असेल तर असं कर, तसं कर, नाही तर मी तुला मारून टाकेल. परंतु सीता मातेला माहिती आहे त्याचे
काय लिमिटेशन्स आहेत किंवा तो काय करू शकत नाही हे माहिती आहे. आणि ज्या वेळेस रावण समोर यायचा तेव्हा सीता मातेकडे एकच अस्त्र असायचं, ते म्हणजे त्यांच्याकडे एक छोटीशी गवताची काडी असायची आणि ती त्या समोर ठेवायच्या. आणि रावणाला माहिती आहे की जर मी ही काडीला हात लावला किंवा काडी ओलांडण्याचा प्रयत्न केला तर मी जळून खाक होईल, कारण त्याला त्याच्या शापाचं स्मरण आहे. जसं आपण जेव्हा पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना बघितली होती त्यामध्ये पाहिलं होतं की त्या एका साध्वीला जेव्हा त्यांनी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्यांनी स्वतःला अग्नीमध्ये प्रविष्ट करण्यापूर्वी याला शाप दिला होता, जर तू एखाद्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध हात जरी लावलास तर तू जळून खाक होशील. तर अशा प्रकारे ती ती कुशाची काडी समोर ठेवते आणि म्हणते तू मला हात जरी लावलास तर हेच ब्रह्मास्त्र बनून तुझा नाश करेल. तसं तर आचार्य आम्ही एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं की जवळपास अशी 13 कारणं आहेत, ज्या 13 कारणांमध्ये या 13 कारणां हे जे गवत आहे हे 13 कारण सांगतात की हे 13 कारणात या गवताचे 13 कारणांबद्दल त्याची महिमा सांगितलेली आहे. जसं हे ब्रह्मास्त्र पण होऊ शकतं, अनेक प्रकारच्या शापांचं वर्णन केलेलं आहे. आणि यामुळे रावणाला माहिती असतं की आपला कधी पण अंत होऊ शकतो. त्यामुळे शेवटची चेतावणी देतोय म्हणतो रावण आणि तिथं धमकी देऊन तो तिथून निघून जातो. जसा तो तिथून निघून जातो तशा परत त्या राक्षसी थोड्या शांत होतात आणि मग हळूहळू त्या राक्षसी तिथे थोडा त्यांचा जे पहारा असतो तो थोडक्यात ढिल्ला होतो. आणि जेव्हा ते सर्व राक्षसी तिथून निघून जातात तेव्हा एक राक्षसी येते, तिचं नाव आहे त्रिजटा. आणि जेव्हा त्रिजटा राक्षसी तिथे येते, सर्वजण निघून जातात आणि त्रिजटा राक्षसी तिथे येऊन सीता मातेशी बोलते, कारण ही जी त्रिजटा आहे ती विभीषणाची मुलगी आहे. ही पण चांगली, जरी राक्षसी कुळातली असली तरी पण ही चांगली स्त्री असते आणि तिला सहानुभूती असते. ती सदैव सीता मातेची सांत्वना करत असते आणि ती सांत्वना करत करत ती आधार ही सीता मातेला सतत देत असते. तर अशा प्रकारच्या या त्रिजटा आणि सीतेचा संवाद होतो. आणि तो काय संवाद होतो त्याचं विस्तृत वर्णन आपण उद्याच्या भागात पाहू, ज्यामध्ये या त्रिजटाचा संवाद हनुमानजी ऐकतात आणि हनुमानजी ऐकून मग पुढे सीता आणि हनुमानजीची भेट होते. आणि मग हनुमानजी पुढे सांगतात राम कसे आहेत, सीतेचं वर्णन करतात. मग हनुमानजी सीता मातेची आज्ञा घेऊन या पूर्ण लंकेचा विध्वंस करतात आणि जाताना सीता मातेला भेटून परत श्रीरामांकडे परत जातात. या सर्व गोष्टींची चर्चा दुसऱ्या भागात या सुंदरकांडच्या आपण उद्या करूया. जवळपास हा 2 किंवा जास्तीत जास्त 3 भागांपर्यंत चर्चा जाऊ शकते, परंतु आपण 2 भागातच शक्यतो पूर्ण करूया, कारण हा सुंदरकांड अतिशय श्रवणीय आहे. त्याचबरोबर सुंदरकांडाचं खूप महत्त्व हे आहे की एखाद्या वाईट प्रसंगी किंवा एखाद्या चांगल्या प्रसंगी, दोन्ही प्रसंगी जो मनुष्य सुंदरकांडाचं पठण करतो, पाठ करतो, त्याला अनेक प्रकारचं स्थैर्य, भक्ती अशा गोष्टी प्राप्त होतात, समृद्धी प्राप्त होते. तर अनेक ठिकाणी आपण पाहतो की सुंदरकांडाचं तर रोज पाठ होतो, अनेक ठिकाणी रोज पाठ करतात. तसा खूप सुंदर पण छोटा अध्याय आहे, जवळपास 90 का काहीतरी श्लोक आहे त्या अध्यायामध्ये. तर अनेक जण रोज सुंदरकांडाचा पाठ करतात. याचा अनेक फायदे आहेत. तर आपण जरी कधी नाही करू शकलो तरी पण कमीत कमी रामनवमीच्या या उत्सवामध्ये आपण या गोष्टी करू शकतो. अशा प्रकारे या अतिशय सुंदर अशा सुंदरकांडाचा भाग पहिला आपण आज इथेच चर्चा थांबू आणि उद्या पुढच्या गोष्टीची आपण चर्चा करू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे?